नमस्कार. मी रचना लचके बागवे. 365 दिवस 365 स्टोरी आपण कव्हर करत आहोत. या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या पण मुलाखती घेत असतो. सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. नवरात्री निमित्त आपण 9 उद्योजकांचा, 9 महिलांचा मुलाखती घेतोय. नवशक्तींचा या निमित्ताने आपण जागर करतोय. आणि या स्पेशल एपिसोड साठी आपल्याकडे एक स्पेशल स्पॉन्सर लाभलेले आहेत. एथनिक फॅशनचे शशिकला वटपे मॅडम, जे आपल्या या 9 महिला उद्योजकांना खूप सुंदर सुंदर साड्या देणार आहेत. तर थँक्यू वन्स अगेन शशिकला वटपे मॅडम. आणि आपली आजची जी नवशक्ती आहे, नवदुर्गा आहे, त्या आहेत दीपाली डोंगरे मॅडम. त्या गेले 20 वर्ष त्यांचा ज्योतिषशास्त्राचा खूप दांडगा अभ्यास आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला आयुष्यामध्ये खूप अडीअडचणी येत असतात, प्रॉब्लेम्स येत असतात. त्यावेळेस नेमकं नक्की काय करावं, कसं विचारावं, कोणाला विचारावं हे आपल्याला कळत नसतं. पण ह्याच्यातनं मार्ग काढण्यासाठी दीपाली डोंगरे मॅडम गेली अनेक वर्ष काम करतायत. अनेक लोकांना आतापर्यंत त्यांनी मार्गदर्शन केले आहे. अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुमच्या जीवन प्रवासाबद्दल थोडं सांगा. ज्योतिषशास्त्रात मी माझं स्वतःचं करिअर करेन असं मला माहिती नव्हतं किंवा असं कधी वाटलं नव्हतं. आवड लहानपणापासून खूप होती. आपण एक म्हणू शकतो की अभ्यास थोडा थोडा होता लहानपणापासून, पण विशेष जास्त यामध्येच आपण म्हणतो ना काही करू करिअर, हे निश्चित नव्हतं. परंतु जशी मोठी होत गेले त्यानंतर आवड वाढत गेली. लग्नानंतर अधिकच दुजोरा मिळाला, कारण सासऱ्यांना पण ह्या प्रोफेशनची आवड होती. त्याच्यामुळे म्हणतात ना, त्यांनी मग सासरच्या माणसांनी थोडीशी जास्त थोडस त्यांनी पाठिंबा दिल्यामुळे मग मी प्रोफेशन म्हणून ह्या क्षेत्राचा विचार केला. लहानपणी आम्ही कांदिवलीला राहायचो. तिथे माझी शाळा होती. तिथे 10वी पर्यंतचं शिक्षण झालं रामकृष्ण विद्यालयामध्ये. त्यानंतर कॉलेजला मी होते. माझं ऍक्च्युली बीए झालेलं आहे, पाटकर कॉलेजला होते. तिथे बीए झाल्यानंतर मग त्या दरम्यानच विवाह ठरला. ऍक्च्युली म्हणजे करिअर साठी जास्त वेळ मिळाला नाही. सारस्वत बँकेमध्ये प्रोबेशन पिरियड मध्ये होते, त्यावेळेसच विवाह ठरल्यामुळे तो जॉब हे करावा लागला, सोडावा लागला. कारण हाऊसवाईफचीच रिक्वायरमेंट होती. त्याच्यामुळे घरात सासऱ्यांची तब्येत बरी नसायची, म्हणजे ते आजारी असायचे. त्याच्यामुळे मग मी म्हणून म्हणतात ना विचार केला की आपण घरी राहून काहीतरी चांगलं काम करू शकतो का, की जे आपल्यालाही उपयोगी आहे, आपल्याही ज्ञानात भर घालू शकेल, ऍज वेल एज चार लोकांना, म्हणजे म्हणतात ना आपण समाजोपयोगी काही चांगल्या गोष्टी, आपण काही कोणाच्या आयुष्यामध्ये 2 क्षण आनंदाचे फुलवू शकलो किंवा एखाद्याच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी क्रिएट करू शकलो आपल्या ज्ञानाने, त्या गोष्टीची आवड होती. त्यामुळे ज्योतिषशास्त्राचं निवड केली मग. सगळ्यांना माहिती आहे की ज्योतिषशास्त्राचा जो अभ्यास असतो तो सोपा नसतो आणि तो सगळ्यांनाच जमेल असं नाही. तुम्हाला तुम्ही म्हणालात की लहानपणापासून ती आवड होती. तर ही जी कला आहे किंवा हे जे शास्त्र आहे, हे तुम्ही त्याचा अभ्यास कसा केला आणि पुढे ते कसं नेलं? Okay. लहानपणापासून जसं मी तुम्हाला सांगितलं की मला वाचनाची प्रचंड आवड होती. विविध लेखकांची पुस्तकं मी वाचली. वदा भटांची असो किंवा अ, त्यावेळेस जे लोकल काही म्हणतात ना ज्योतिषशास्त्रावरची छोटी छोटी पुस्तकं मिळायची, ती पुस्तकं मी फार वाचली. आणि वाचनाची आवड असल्या कारणाने थोडेसे म्हणतात ना ज्ञानात भर पडत गेली. परंतु वडील प्रचंड कर्मवादी होते. त्यांचं म्हणणं असं असायचं की कर्मावरती थोडस, म्हणजे कर्म प्रधान आपण असावं. त्याच्यामुळे थोडस मला ते थोडस हे व्हायचं की हा, आपण ह्या गोष्टीकडे न वळता प्रॉपर जॉब करिअर वगैरे ह्या गोष्टीच करायला हव्या. त्यानंतर मग विवाहानंतर मात्र करिअर थोडस मागे पडलं, कारण जसं सांगितलं की सासऱ्यांची तब्येत बरी नसायची, मग त्यांची काळजी घेणारं कोणीतरी घरात हवं होतं. त्यामुळे मग मी विचार केला की हरकत नाही, आपल्याला जर का फॅमिलीला प्रायोरिटी द्यायची तर घरी बसून पण आपण खूप काही करू शकतो, की ज्याच्यातून काही चांगल्या गोष्टी घडू शकतात. चांगला वेळ आपला कुठेतरी समाजाच्या किंवा आपल्या स्वतःच्या अ, चांगल्यासाठी उपयोगी पडू शकतो. अशा प्रकारे विचार करून मग मी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास पुन्हा सुरू केला.
सासरी मात्र थोडस जरा सासऱ्यांना म्हणजे आप्पांना आवड होती ज्योतिषशास्त्रातली. आप्पांनी मला बऱ्यापैकी सपोर्ट केला आणि त्यानंतर मग माझी ही ज्ञानाची गंगा अशीच वाहत राहिली. नक्कीच मॅडम, जसं आता तुम्ही म्हणाल्याप्रमाणे की जर कोणाला काही करायची इच्छा असते तर त्या व्यक्तीला मला असं वाटतं मार्ग तो आपोआप शोधत असतो आणि ते मार्ग सापडतात. खरंय, अगदी खरंय. मला सासरच्या मंडळींच्या रूपाने तो अगदी सहजतेने गवसला, असं झालं. मॅडम त्यांच्याकडे मगाशी देखील बरीचशी पुस्तकं होती, ती त्यांनी मला अभ्यासाला दिली आणि त्यांनी सांगितलं की जे जुनी पुस्तकं आहेत, जशी की ह्यांची जे बृहत पराशरी वगैरे, त्याच्यानंतर भृगु संहिता, ही जी जुनी जुनी पुस्तकं आहेत ही त्यांनी मला सांगितली की त्यातनं तुला निश्चित स्वरूपी काहीतरी चांगलंच ज्ञान मिळेल. मॅडम, जसं मगाशी तुम्ही सांगितलंत की तुमचे वडील हे कर्म यावर जास्त विश्वास ठेवतात. असे अनेक जण आपल्या समाजामध्ये असतात की ज्यांना जे कर्माला जास्त प्राधान्य देतात आणि ते निश्चित. कदाचित बरोबर आहे. पण त्याचसोबत आपल्या प्रत्येकाची एक वेळ ठरलेली असते. म्हणजे आपण एका वेळेसच जन्माला येतो किंवा एका वेळेस एका प्रसंगातच आपला मृत्यू होतो. तर कोणत्याही घटना जेव्हा घडायच्या असतात, मग ते लग्न असू दे किंवा इतर काही महत्त्वाच्या आपल्या आयुष्यातील घटना असतात, तर त्या प्रसंगीच होत असतात. मग ह्याच्यासाठी आपली जी कुंडली आहे ती किती महत्वाची आहे? बघा, कुंडली प्रचंड महत्वाची आहे. जसं मी सांगितलं की वडिलांनी मला कर्मप्रधानतेची शिकवण दिली, तीही योग्यच आहे. परंतु समाजाच्या किंवा आपल्या ज्या लोकांच्या जे कार्य आहेत, आपली रोजची जी कार्य आहेत ती व्यवस्थित व्हावी किंवा जी एक आपण म्हणतो सुरळीत व्हावीत, यासाठी ज्योतिषशास्त्र ऋषी मुनींनी तयार केलं. त्यामुळे ऍज अ गाईडलाईन म्हणून ज्योतिषशास्त्र अतिशय चांगलं आहे. तुम्ही जो प्रश्न विचारलात की मृत्यूच्या किंवा ह्या सगळ्या वेळा आपल्या निश्चित असतात, तर खरं आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये ह्या सगळ्या गोष्टी अभ्यासाने तुम्हाला सांगता येऊ शकतात की विवाहाचा कालावधी किंवा प्रमोशनचा कालावधी, एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या काही घटनांचा कालावधी हा तुम्ही प्रेडिक्ट करू शकता. आतापर्यंत तुम्ही अनेक लोकांची कुंडली पाहिली असतील, त्यांना मार्गदर्शन केले, तर असे काही उदाहरणं तुम्ही आमच्यासोबत शेअर करू शकाल का? हो, निश्चित. माझ्या बऱ्याचशा क्लायंट पैकी एक आहेत, त्यांच्या घरामध्ये जवळजवळ 7 वर्ष विवाहानंतर संतती नव्हती. तर पत्रिका पाहिल्यानंतर ज्या काही गोष्टी लक्षात आल्या, सगळे योग अभ्यासावे लागतात, त्यानंतर मग प्रेडिक्शन आपण ऍक्च्युली देऊ शकतो. तर जे लक्षात आलं त्याच्यावरून त्यांना सांगितलं की हे उपाय सांगितले काही 2-3, ते त्यांनी केले. त्याप्रमाणे विदिन 1 इयर त्यांना संतती सौख्याचा लाभ झाला. त्यानंतर विवाह रिगार्डिंग, जसं की काही मुलांच्या पत्रिकेनुसार विवाहाचे योग थोडेसे उशिरा असतात. तर ते का उशिरा असतात हे जाणून घेऊन त्या अनुषंगाने तसे उपाय सांगणं, त्याचबरोबर पत्रिकेतले काही ग्रहयोग तपासून पाहून त्याप्रमाणे कधी एक्झॅक्ट विवाह होऊ शकतो किंवा कोणत्या मार्गाने होऊ शकतो. कधी काही लोकांच्या पत्रिकेनुसार नातेवाईकांनी विवाह ठरवल्यामुळे होऊ शकतो किंवा एखाद्याला जे आपण म्हणतो जिथे नोंदणी करायची असते त्या अनुषंगाने कधी कधी विवाह ठरतो, असं असतं. त्याच्यामुळे म्हणतात ना, थोडस त्या गोष्टी त्या पत्रिकेतले ग्रहयोग पाहून तुम्हाला ते क्लिअरली सांगावं लागतं की एक्झॅक्ट कशा पद्धतीने तुमचा विवाह जमण्याचे योग आहे. कधी कधी फ्रेंड सर्कल्स मधून किंवा एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये नोकरीच्या ठिकाणी विवाह योग जमून येण्याचे योग असतो, त्या अनुषंगाने पाहून मग तुम्ही तसं सांगावं लागतं, पत्रिकेतले ग्रहयोग क्रॉस चेक करून. मॅडम, अनेकदा आपण बघतो की लोक द्विधा मनस्थितीमध्ये असतात की हे करू की नको करू, पत्रिका दाखवू की नको दाखवू. तर अशा वेळेस तुम्ही काय लोकांना मार्गदर्शन कराल? मी नेहमी मी अशा लोकांना सांगू इच्छिते की आहे ना, आपण जे एक म्हणतो की पत्रिका हे एक माध्यम आहे की ज्याच्यातून तुम्हाला जर का चांगली गाईडलाईन मिळणार असेल आयुष्यात पुढे जाण्यासाठी, काही प्रगती होण्यासाठी,
मला मान्य आहे की शास्त्र वाईट नसतं, शास्त्र खूप चांगलंच असतं. त्याच्यामुळे इतक्या ऋषीमुनींनी जर का ते अभ्यास करून काही म्हणतात ना ठोस ग्रंथ स्वरूपात जर का त्यांनी ते लिहिलंय, त्याच्या मागे काही कारण असू शकतात. त्याच्यामुळे त्या गोष्टीचा पॉझिटिव्हली विचार करून निश्चित तसे निर्णय घ्यावेत. कारण द्विधा आता मनस्थितीमुळे काय होतं बऱ्याचदा की योग्य मार्ग सापडत नाही, परंतु ज्योतिषशास्त्राच्या गाईडलाईन्समुळे तुम्हाला योग्य मार्ग मिळू शकतो. त्यामुळे तुम्ही निश्चित या शास्त्रावरती विश्वास ठेवायला हरकत नाही. मॅडम, ज्योतिषशास्त्राचे जेव्हा आपण प्रेडिक्शन करतो कोणत्याही कुंडली बघून, तर ते किती प्रमाणात अॅक्युरेट होऊ शकतात? बेसिकली ज्योतिषशास्त्राचे प्रेडिक्शन 80 to 90% अॅक्युरेट होतात. त्याच्या मागचं रिझन हे की हे देखील एक शास्त्र आहे. त्याचे काही कॅल्क्युलेशन्स आहेत, ते बांधलेले आहेत. त्याप्रमाणे गोष्टी घडत गेल्या, त्याप्रमाणे ते गोष्टी जर का आपण कॅल्क्युलेट केल्या, त्यांचे ग्रहयोग आहेत, त्याच्यानंतर आपापसातले ग्रहांचे काही होणारे जे संबंध आहेत, किंवा जे आपण एक म्हणू शकतो की त्यांच्या दृष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी क्रॉस चेक केल्यानंतर दशा अंतर्दशा, त्यांचे अंशात्मक होणारे योग, या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण क्रॉस चेक करून पाहतो, त्यावेळेस आपल्या लक्षात येतात गोष्टी की काय घटना घडू शकते आणि कधी घडू शकते साधारणपणे. त्याच्यामुळे 80 to 90% तरी प्रोडिक्शन खूप ऍक्च्युली आपल्याकडे इतकं आपलं समृद्ध होतं ना, आपल्या देशातलं जे ज्योतिषशास्त्र आहे. वराह मिहिर म्हणून एक ग्रंथ होता, त्याच्यामध्ये अगदी मिनिटांपर्यंत म्हणतात ना तुम्ही प्रोडिक्शन देऊ शकत होता. पण बऱ्याचशा म्हणतात ना परदेशी आक्रमणांमुळे काही नॉलेज थोडंसं लुप्त झालं, थोडंसं गुरु शिष्य परंपरेमुळे म्हणतात ना थोडंसं लुप्त झालं, सर्वसामान्य लोकांपर्यंत जास्त म्हणतात ना पोहोचू शकलं नाही. त्याच्यामुळे आता थोडस त्यामध्ये अजून आपण अभ्यास करण्याची गरज आहे. आज आपण अनेकदा बघतोय की अनेक तरुण मुलं मुलींची लग्न जी आहे ते उशिराने होतात. तिशी नंतर लोकांची लग्न होतात. तर बऱ्याचदा आपण बघितलं जातं की जेव्हा मंगळ दोष असतो तेव्हा अशी लग्न काही उशिराने होत असतात. तर हे खरं आहे का, आणि अशा वेळेस त्या लोकांनी काय करावं? बरोबर. लक्षात घ्या, मंगळ दोष हा फार त्याचा वाऊ केला जातो, पण तशी आवश्यकता नाहीये. बेसिकली मंगळ हा ग्रह कर्तृत्ववान ग्रह आहे. त्याच्यामुळे तो कर्तृत्वाला वाव देणारा ग्रह आहे. जनरली अशी मुलं ही थोडीशी करिअर ओरिएंटेड असतात, थोडी करिअरला प्राधान्य देणारी असतात. त्याचबरोबर त्यांना साजेशी जोडीदार जोपर्यंत लाभत नाही तोपर्यंत ते निर्णय, म्हणजे त्यांच्यावरती कोणीही निर्णय लादू नाही शकत. त्यांना स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला आवडतात. त्यामुळे ते थांबून आणि विचार करूनच निर्णय घेतात. त्यामुळे बहुधा असं पाहण्यात येतं की मंगळ असलेल्या व्यक्तींचा थोडासा उशिराच विवाह योग असतो. त्याच्यामुळे ते चिंतेचं काही कारण नाही. काही गोष्टी ह्या आपण जसं म्हणतो ना की सहज पके सो मिठा होय, म्हणजे जी गोष्ट सहजतेने घडते ती अधिक सुंदर असते. त्यामुळे थोडस त्या अनुषंगाने जरी उशीर झाला तरी ते चांगलं होऊ शकतं. त्यात फार चिंता करण्याची गरज नाही. उपाययोजना करून आपण तो पिरियड, तो कालावधी थोडासा नॉर्मल करू शकतो. त्या अनुषंगाने बरेच उपाय असतात ज्यामुळे आपण त्या गोष्टी व्यवस्थित करू शकतो. मॅडम, त्याचसोबत एक कालसर्प दोष नावाचा एक काही प्रकार आहे, ज्याच्यामध्ये अनेक लोकांना ते म्हटलं जातं की ते कालसर्प दोष जे आहे ते तुम्ही सॉल्व्ह करून घ्या. मग ते आपण नाशिकला त्र्यंबकेश्वरला वगैरे जाऊन अनेक लोक ते करतात. म्हणजे ते नक्की काय असतं कालसर्प दोष, आणि कोणाच्या पत्रिकेमध्ये ते असू शकतं? कालसर्प दोष हा कुणाच्याही पत्रिकेत असू शकतो. बेसिकली राहू केतूच्या मुखामध्ये सगळे ग्रह असतील तर कालसर्प योग हा म्हणजे कालसर्प हा योग होतो. पण तसे ग्रह नसतील तर ती शांती करण्याची आवश्यकता नाहीये. तर त्या अनुषंगाने प्रॉपर म्हणतात ना ज्यांना नॉलेज आहे अशा ज्योतिषांनाच दाखवून तुम्ही ते शहानिशा करून घेणं आवश्यक आहे. जर का तसा योग असेल तर निश्चित तुम्ही कालसर्प योगाची शांती करून घ्या, त्याचे फायदेच होतात.
मॅडम त्याचसोबत आता आपण बघतोय की लग्न झाल्यानंतर देखील नवरा बायकोंमध्ये काही प्रॉब्लेम्स असतात, वाद असतात. मग ते स्वतःमध्ये असेल किंवा ते कुटुंबाचे असतील आणि अक्षरशः ते वाद इतके टोकाला जातात की ते डिव्होर्स पर्यंत आज जातात. तर अशा वेळेस तुम्ही त्या लोकांना कसं मार्गदर्शन करता? येस. कसं आहे की वैवाहिक सौख्य आणि विवाह या सगळ्याचा जो कारक ग्रह आहे तो शुक्र आहे. पत्रिकेमधील शुक्र तुमचा कसा आहे हे पाहणं खूप आवश्यक आहे. जर का पत्रिकेतील शुक्र बिघडलेला असेल तर मॅरिड लाईफवर त्याचा परिणाम निश्चित होतो. त्याच्यामुळे मुळात त्याच्या जर का त्याच्याशी रिलेटेड जर का उपाययोजना दोघांच्या पत्रिका व्यवस्थित अभ्यासून त्या अनुषंगाने जर का केल्या, त्याचबरोबर थोडंसं काउन्सिलिंग, ज्याला आपण सामंजस्याने काही गोष्टी सोडवता येत आहेत का, या गोष्टींचा जर का प्रयत्न केला. शिवाय आपल्याकडे विविध थेरपी आहेत. त्या थेरपींचा आपण वापर करून निश्चित हा प्रॉब्लेम सोडवता येऊ शकतो. अगदी विकोपाला गेलेल्या गोष्टी सुद्धा आम्ही कित्येकदा वाचवलेल्या आहेत. घटस्फोटाच्या अगदी शेवटच्या टोकापर्यंत म्हणतात ना, निर्णय घेतलेले कितीतरी संसार मोडता मोडता आम्ही वाचवलेले. टचवूड, हे देवाची कृपा. लोकांना तुम्ही खूप मार्गदर्शन केले, मग ते करिअर रिलेटेड असू दे, लग्न रिलेटेड असू दे किंवा लग्नानंतरचे जे आता घटस्फोटा रिलेटेड असू दे, अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टींवर तुम्ही लोकांना आतापर्यंत मार्गदर्शन करत आहात. पण त्याचसोबत आता आपण बघतोय की जेव्हा मुलं शिकत आहेत तेव्हा ते कुठेतरी करिअर कोणता निवडावा हे त्यांना कळत नसतं. त्यांच्या मनात एक असतं, त्यांच्या आई वडिलांना काहीतरी वेगळं करायचं असतं. पण मग ऍक्च्युअली पत्रिकेमध्ये जे असतं ते काही वेगळंच असतं. तर अशा वेळेस तुम्ही लोकांना काय मार्गदर्शन कराल? अगदी बरोबर. बेसिकली काय होतं माहितीये का, मुलांना आहे ना, मुलांच्या मनावरती बाहेरच्या सगळ्या गोष्टींचा पगडा फार असतो. त्याच्यामुळे त्यांना निश्चित क्लिअरिटी नसते की आपल्याला एक्झॅक्टली कशामध्ये करिअर करायचं आहे. आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं की मी हे, म्हणजे त्यांच्याकडे धरसोड वृत्ती प्रचंड असते. थोडे साधारण 12-15 वर्षाचे झाले की त्यांना क्रिकेटमध्ये त्यावेळेस इंटरेस्ट असतो, तेव्हा त्यांना क्रिकेटियर व्हायचं असतं. त्याच्यानंतर थोडेसे मोठे झाले की त्यांना थोडंसं अजून वेगळ्या क्षेत्रामध्ये इंटरेस्ट, मग पुन्हा फिल्म लाईन मध्ये इंटरेस्ट, पुन्हा म्हणतात ना मॉडेलिंग, झालंच तर अजून फॅमिलीमध्ये कोणी जर का एखादं चांगलं काही करिअर केलं असेल तर ते करिअर त्यांना करावं असं वाटतं. त्यांचे आयडियल्स बदलत जातात. त्याच्यामुळे फार कमी तुरळक मुलं आपण बघतो की ज्यांना लहानपणापासून त्यांनी स्वतःचं एक ध्येय ठेवलेलं असतं, एक उद्दिष्ट ठेवलेलं असतं की मला हेच बनायचंय. त्याच्यामुळे अशा मुलांना तुम्ही किंवा पालकांना, बऱ्याचदा असं होतं की पालक सुद्धा स्वतःच्या इच्छा मुलांवरती लादू पाहतात. एखादी काही स्वप्न पालकांची असतात की आई मला हे व्हायचं होतं, मला ते व्हायचं होतं, मला नाही होता आलं, मग तू हो. पण त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून मुलांच्या ऍक्च्युली पत्रिकेमध्ये कसे ग्रहयोग आहेत, काय गोष्टी त्यांना सपोर्ट करतायत, त्यांचा आवडीचा जो कल आहे तो कुठे आहे, त्यांची आवड कशात आहे, ह्या सगळ्या गोष्टी पाहून, त्याचबरोबर त्यांच्या दशा स्वामी, त्यांचे जे नक्षत्र स्वामी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी, त्यांचे आपापसात होणारे योग, त्यांच्या पत्रिकेतले ग्रहयोग, कर्मस्थानाशी रिलेटेड म्हणतात ना जे ग्रह आहेत त्यांचा अभ्यास, हे सगळं करून मग तुम्हाला प्रेडिक्शन द्यावं लागतं. त्याचवेळ अशी बरीच मुलं आहेत की ज्यांचे खूप छान योग्य करिअर निवडण्यासाठी आपल्याकडनं मदत झाली आहे आणि आज ते खूप त्यांच्या लाईफमध्ये सक्सेसफुल आणि आनंदी हॅप्पी आहेत. मॅडम नक्कीच. कारण का मी देखील या गोष्टीवर विश्वास ठेवते. कारण का लहानपणी मला व्हायचं होतं IAS ऑफिसर किंवा आर्किटेक्ट आणि मी आता जे काम करते ते खूप वेगळं आहे. ते मी पूर्ण मीडिया क्षेत्रामध्ये काम करते. कधी मी स्वप्नात देखील विचार नव्हता केला की मी मीडिया मध्ये काम करेन. कारण का खूप इंट्रोवर्ट असलेली मुलगी आज इतक्या लोकांशी बोलते. तर पण जेव्हा पण मी पत्रिका कोणालाही दाखवते किंवा लोकांना दाखवते तर तेव्हा लोक तेच म्हणतात की तू म्हणजे मीडियामध्येच तुझे काम आहे किंवा या क्षेत्रातच तू मीडिया आणि फायनान्स क्षेत्रामध्येच तू जास्त चांगल्या पद्धतीने काम करू शकते. पण ह्याची कल्पना किंवा ह्याचा विचार मी लहान असताना कधीच केला नव्हता, खरं सांगते. तसंच अजून एक उदाहरण एक्झॅक्टली. आहे. एक माझा दादा आहे, तो नेहमी बोलतो की तो पत्रिकेवर वगैरे विश्वास फारसा ठेवत नव्हता. पण त्याला अचानक एक गुरुजी होते, त्यांनी सांगितलं त्याची पत्रिका बघून की तू नेहमी घर चेंज करत राहशील. एक एक एका घरामध्ये खूप काळ खूप वर्ष असं राहणार नाही, तर तुझं घर टिकून राहणार चेंज नाही. होत राहणार आहे. आणि ते त्याच्या बाबतीत खरं घडलं. साधारण 1-2, 2-2, 3-3 वर्षानंतर त्यांनी घर चेंज केली. प्रोग्रेसही केला.
पण हे जे आहे ते जे बोललेले गुरुजी त्याला त्याच्यावर त्यांनी तेव्हा विश्वास नव्हता ठेवला, पण जेव्हा तो आता बघतोय काही वर्षानंतर पण ते खरं ठरलं. तर असे तुमच्या बाबतीत काही उदाहरणं झाली आहेत का? हो, निश्चित. बऱ्याचदा काय होतं की आमच्या प्रोफेशनला चॅलेंज करणारी लोक फार येतात. म्हणजे समजून घेण्यापेक्षा आम्हाला क्रॉस चेक करणारी किंवा आम्हाला थोडस आडव्या हाताने घेणारी मंडळी देखील आमच्या प्रोफेशन मध्ये येतात. त्यावेळेस त्यांना रिझल्ट द्यावा लागतो. थोडस पेशन्सफुली आपणही थोडं त्यांना हँडल करावं लागतं आणि त्यांनाही थोडं पेशन्सफुली गोष्टी तुम्ही कशा घडतायत, काय घडतायत हे पहा आणि मग त्या अनुषंगाने तुम्ही निर्णय घ्या, हे सांगावं लागतं. कर्मप्रधान मी स्वतः सुद्धा आहे. मला त्या बाबतीत काही विरोध नाहीच आहे. परंतु आयुष्यात चांगलं काही घडण्यासाठी किंवा योग्य दिशे आपल्या आयुष्याला योग्य दिशा मिळण्यासाठी जर का काही मार्गदर्शन मिळणार असेल किंवा एक गाईडलाईन चांगली मिळणार असेल की ज्यामुळे सक्सेस रेशो वाढू शकतो, अशी गोष्ट म्हणतात ना स्वीकारायला निश्चितच हरकत नाही असं मला वाटतं. अशा मॅडम याच विविध म्हणतात ना संदर्भात घटना घडतात लाईफमध्ये. अशी लोक येतात, मग त्यावेळेस त्यांना तुम्ही जेव्हा रिझल्ट देता त्यांना जेव्हा जेव्हा त्या गोष्टी खरंच पटतात, ते व्हेरीफाय करतात, तेव्हा त्या गोष्टी त्यांना समजून येतात. ह्याचे काही उदाहरणं तुम्ही देऊ शकाल का आम्हाला? हा, एक पोलीस ऑफिसर आले होते माझ्याकडे पूर्वी. आता ते कॉन्टॅक्ट मध्ये नाही आहेत, पण त्यांना बदलीचा प्रश्न त्यांचा होता. तर त्यांच्या मिसेसनी घेऊन आल्या होत्या त्यांच्या मिसेस. तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की माझा ह्या गोष्टीवरती विश्वास नाही, मी पोलीस दलात आहे, मी प्रचंड कर्मवादी आहे. आणि बऱ्याच त्या गोष्टी त्यांनी म्हणतात ना, त्यांनी तर मिसेसला सुद्धा सांगितलं होतं की जाऊ नकोस, विचारू नकोस, काही गरज नाही. पण मग जेव्हा तो प्रश्न आम्ही हाताळला, त्यानंतर त्यांची बदली आम्ही कशा प्रकारे म्हणतात नाही करू शकलो, थांबवू शकलो किंवा त्यांना काही गोष्टी जशा सांगितल्या त्याप्रमाणे जशा घडल्या, त्यानंतर त्यांचा विश्वास बसला. त्याचबरोबर अजून एक आहेत, ते डॉक्टर आहेत प्रोफेशनने. जनरली डॉक्टर्स लोकांचा या प्रोफेशन वरती विश्वास नसतो. पण जेव्हा त्यांच्या स्वतःच्या काही प्रॉब्लेम्सच्या वेळेस मी त्यांना ज्यावेळेस सांगितलं की ह्या गोष्टी तुम्ही एक प्रयोग म्हणून करून पहा, एक प्रयोग म्हणून तुम्ही ही गोष्ट करायला काय हरकत आहे, त्याप्रमाणे त्यांनी क्रॉस व्हेरीफाय करून मग त्यांना त्या गोष्टी लक्षात आल्या आणि आज ते त्यांची पूर्ण फॅमिली माझ्याकडे असते म्हणजे कन्सल्टिंगसाठी. त्याचबरोबर सीए सीए मंडळी तर अतिशय ज्याला आपण म्हणू शकतो की त्यांचा ह्या गोष्टीकडे तसा दृष्टिकोनच नसतो पाहण्याचा. माझे असे बरेचसे क्लायंट्स आहेत जे हायली म्हणजे म्हणतात ना अशा प्रोफेशन मध्ये आहेत की जे त्यांचा म्हणतात ना पूर्णपणे दृष्टिकोनच वेगळा होता. परंतु लाईफ मध्ये त्यांना जे आपण पत्रिकेनुसार पाहून जे काही ग्रहयोगांमुळे जे रिझल्ट देतो किंवा जी त्यांची कामं होतात किंवा त्यांना जे अनुभव येतात त्याच्यातून त्यांचे निर्णय बदलतात, त्यांचा दृष्टिकोन चेंज होतो या शास्त्राकडे पाहण्याचा. मॅडम मी तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारेन. जसं तुम्ही उल्लेख केलात की तुमचं लग्न झालं, त्यांना हाऊसवाईफ हवी होती, पण तुम्हाला स्वतःचं करिअर देखील करायचं होतं. म्हणजे तुमची कुठेतरी इच्छा होती की आपण काहीतरी स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं. आणि ते मला असं वाटतं गेल्या 20 वर्षामध्ये तुम्ही काम करून केलेलं आहे. तर अशा महिला ज्या आहेत की ज्यांना खरंच काहीतरी करायचं आहे, पण परिवार देखील सांभाळायचा आहे आणि स्वतःचं करिअर देखील सांभाळायचं आहे, अशा महिलांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? त्यांनी जरूर म्हणतात ना काही मार्ग काढावा. कारण का तुम्हाला सांगते की परिवार सांभाळून जर का तुमची प्रायोरिटी जर का फॅमिली आहे, तर तुम्ही त्या गोष्टी करू शकता. दुर्गेमध्ये ही इतकी शक्ती आहे. प्रत्येक स्त्री ही दुर्गेचं रूप आहे. त्याच्यामुळे तिच्यामध्ये इतकी शक्ती आहे की ती परिवार सांभाळून स्वतःच्या इच्छा पूर्ण करू शकते. जे स्वतःच्या करिअर किंवा स्वतःचे जे काही आपले आवड आहे ती जोपासू शकते. ते निश्चित तिने प्रयत्न केले पाहिजेत. जी आवड आहे, जो छंद आहे, त्या अनुषंगाने त्यांनी निश्चित प्रयत्न करायला हवे. नक्कीच मॅडम. म्हणूनच आपण ह्या ज्या मुलाखती आहेत की खास 9 महिला उद्योजकांच्या आपण या मुलाखती घेतोय. त्याचा हेतू हाच होता की वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या ज्या आज महिला आहेत त्यांच्या स्टोरी आपण आज लोकांपर्यंत पोहोचवतोय. आणि तुम्ही या 365 डेज 365 स्टोरीज या सिरीज मध्ये सहभाग घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. पुन्हा एकदा थँक्यू सो सर्वांना मच. नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.
तुम्हाला सुद्धा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा.